विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आता जागा वाटपाची चाचपणी केली जाते। काँग्रेस सर्वाधिक 100 ते 105 जागा लढवू शकते असं सूत्रांनी म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढवू शकतं अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। बिलकुल आहे, प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत, त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय। मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा, एवढंच काँग्रेसची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।